आणि आता बरेचसे मार्गदर्शन झालेले आहेत. मी काही जास्त बोलणार नाही, फक्त थोडक्यातच बोलणार आहोत. लाईट लावून टाका बाबू, तू लाईट लावून टाकून दिला. आणि या मार्गाशी आपण जेव्हा जुडलो, वायर लावले, कशासाठी जुडलो, काहून जुडलो याचा विचार करायचा आहे. मार्ग म्हणजे रस्ता. बाबांनी आपल्याला कोणता रस्ता लावला आणि आपण कोणत्या रस्त्याने चालायला पाहिजे. मंदिर मस्जिद गुरुद्वारों में बाटा बाट लिया भगवान को, मंदिर मस्जिद गुरुद्वारा बाटा बाट लिया भगवान को, धरती बाटो स्वर्ग बाटो अरे मत बाटो इंसान को. परिस्थिती आतापर्यंत आपण ऐकली आहे. बाबाने भगवत प्राप्ती कशी केली. चंदना परिते झिजले इमान बाबाने जागवले, मानव धर्मासाठी बाबानं रक्ताचे पाणी केले. बाबावर जी परिस्थिती होती, एक भगवत प्राप्तीसाठी बाबाने कसे कसे परिश्रम केले आणि आपण आज उड्या मारून राहिलो, मजा करून राहिलो. क्षीरसागर साहेबांनी उदाहरणात सांगितलं, मर्यादा चुकली म्हणून रावणानं सीताला नेली. अरे राम जन्माला त्यांनी रावणालाच मारलं, सीता नेली म्हणून. कृष्ण जन्माला त्यांनी कंसाला मारलं, कारण वसुदेव देवकीला त्या कारागृहात टाकलं होतं म्हणून. राम जन्माला त्यांनी रावणाला मारलं, कृष्ण जन्माला त्यांनी कंसाला मारलं. अरे महान त्यागी बाबा जोंदेवजी जन्माला त्यांनी कोणाला मारलं, कोणाला मारलं बाबांनी. दुखियों को है बचाया. बाबांनी कोणाला वाचवलं जी, जाने जी. दुखियों को है बचाया, न बाबा ने मरते मरते. कोणाला वाचवलं बाबांनी. सर्व आपण दुःखी होतो, दुःखात होतो, अंधश्रद्धेत जगत होतो, अशा वेळेस बाबांनी साथ दिलं. दुखियों को है बचाया, जी बाबा ने मरते मरते. गुंडातलं पाणी घेतलं जी, संजय वनी पिलाया. कोणती संजीवनी पाजली बाबानं. एका गुंडातलं पाणी घेतलं आणि बाबा हनुमानजीच्या नावाची फूक टाकली, दुःख दूर झाले. संजय वनी पिलाया, जी बाबा ने मरते मरते. दुखियों को है बचाया, जी बाबा ने मरते मरते. स्वार्थ होता का बाबाचा. नाही. रामाचा स्वार्थ होता, कृष्णाचा स्वार्थ होता, रावणाला मारण्यासाठी, कंसाला मारण्यासाठी. पण तुम्हाला वाचवण्यासाठी काही बाबाचा स्वार्थ होता का याच्यात. काही स्वार्थ नाही. पण हातावरी सोनकुसरे काकाजीने एक सुंदर पाइन म्हटला आहे. मेरे बाबा के सेवक भाई, मेरे बाबा की सेवकीन भाई. कोणाची सेवक होती आपण. बाबाचे. मेरे बाबा के सेवक भाई, मेरे बाबा की सेवकीन भाई. अपने कर्म पर ध्यान दे देना. कर्म कसे पाहिजेत. प्रत्येकाला आपल्या कर्मावर लक्ष द्यायचे आहे. आणि नियम जर चुकले तर आगे बहुत बड़ा तूफान आने वाला है. स्पष्टीकरणात सांगितलं आहे. स्पष्टीकरणात सांगितलं आहे. कामती शाखेचे मार्गदर्शिका माझी मोठी बहीण, तिने उदाहरणात काय सांगितलं.
की चुकून मी लिगावला त्यागाचे कार्य दिले, चुकून नाही दिले, चुकून नाही दिले, सोच समज करून दिले. पण जेव्हा फटो भेटत नव्हती त्यावेळेस बाई माफी मागून राहिली. अरे भगवान माफ करते चुका झाल्यावर, पण आम्ही सेवक एकामेकाला माफ करू शकत नाही अशी अवस्था आली आहे. पण तुमचं या गावी महान त्यागी बाबा जुमदेवजीचा दौरा गेला आणि खोब्रागडे गुरुजी त्यावेळेस मार्गदर्शक असताना, खोब्रागडे गुरुजी मार्गदर्शक असताना तांबत तुमसरला बाबाचा दौरा गेला आणि जिबलजी कुकडे सेलोट पारचे आपल्या दुसऱ्या पत्नीला घेऊन त्या संमेलन मध्ये आले. बाबाला हकीकत सांगू लागले, बाबा माझी ही लहान पत्नी आहे, हिच्यावर आपत्ती आली आहे आणि हिचे दुःख दूर होत नाही. बाबा काय म्हणे त्यावेळेस, अरे मला जे मिळालं ते तुम्हाला दिलं, जे माझ्या जवळ आहे ते तुमच्या जवळ आहे. मग बाबाकडे तुम्ही आले कशासाठी? आम्ही मार्गदर्शक आदेश म्हणतो, मंडळमध्ये माझा आदेश, बाबा दुखी मानवाची सोडवणूक कसे करत होते? कुकड़े जी आगे बहुत बड़ा तूफान आने वाला है, विचित्र वेळ येणार आहे, मंडळातून फटो मी भेटणार नाही एक दिवस, अशी वेळ येणार आहे. कुकडेजी घाबरू नका, पण शब्द बाबाचा आहे, त्या शब्दाला तोडू नका. जिबलजी कुकडेला महान त्यागी बाबा बोलले. आज तुम्ही म्हणाल का हा यांचं म्हणणं पुस्तकात लिहिलं नाही, एवढंच बोलू शकता मला की कोण्यात पुस्तकात हे शब्द लिहिले नाहीत. पण जिबलजी कुकडेला महान त्यागी बाबा जुमदेवजी बोललेच मार्गदर्शनात. पण सेवक बांधवांना तुम्ही घाबरू नका, मंडळातून फटो भेटली नाही तरी मंडळाला सोडू नका. अरे झोत लावून हवन कार्य घडवा, पण कार्य मंडळाचे करा, हे बाबाचे मार्गदर्शन आहे. सेलोट पारचे जिबलजी कुकडे आज 800 ते 900 घराचे सेवक त्यांच्या परिसरात जिबलजी कुकडेकडून आज ते भगवंतात विलीन झाले. 800 घराचे सेवक यांच्या तोंडाची वास घेतात, त्यांच्या तोंडाची वास घेतात, भगवंताची ज्योत लावून कार्य करतात. पण मंडळ त्या ठिकाणी मार्गदर्शक देऊ शकत नाही, कारण राजकारण आला ना, त्या ठिकाणी राजकारण आला. गांगला, लेगडा, सेलोटपार त्या परिसरामध्ये आज मार्गदर्शकाची गरज आहे जी, पण मार्गदर्शक नाही तिथं. सेवक म्हणतात बाबाच्या नावाची ज्योत लावू, पण कार्य मंडळाचीच करू. परिस्थिती कशी आहे? विचारवंताची गरज आहे. आणि कितीतरी चमत्कार बाबांनी या मार्गावर लावले, कितीतरी चमत्कार आहे. आनंदरावजी दमाये चांदोलीचा, अरे दिवनालीत पाणी टाकलं, खरा भगवान जरा चीन ती ज्योत जळली पाहिजे तरी त्याच्या घरी ज्योत जळली, मार्गात आले. आनंदरावजी दमाये चांदोलीची दिवनालीत पाणी टाकलं, पत्नी म्हणे मार्गावर या. आनंदरावला तो म्हणे माझी एक शर्त आहे, माझी एक शर्त आहे, ती शर्त पुरी झाली तर मी आजच मार्गात येईन. शर्त पुरी कोणती केली त्याला? बुडातलं पाणी घेतलं, दिवनालीत टाकलं, वात बनवली, पाण्यात बुडवली, डबीची काडी लावली. आनंदरावनं दिवनालीत पाणी टाकलं, पण भगवंतानी त्याला तेल बनवलं. दिवा जळलं जी सत्य हकीकत आहे चांदोरीची. तिरोड्याजवळ चांदोरी गाव आहे.
कसा भगवान एवढे मोठे चमत्कार लावले तरी आपण आज कसे आहोत? आज वर्षाकाठी षष्टीचा एक हवन येतो आणि आपले मुलं बाळ त्या दिवशी शाळेत असतात, पेपर असतात, त्यांच्याकडे लक्ष नाही आपली. सुंदर हकीकत आहे. दुसरा एक अनुभव आहे त्या तुमसर गावचा. एवढा अनुभव सांगतो, दोन शब्द आपले बंद करून देईन. की बाबांनी आपल्याला काय करायला सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त ज्या सेवकीनं केलं, आपत्ती कशी आली ते सांगतो. सुनंदाबाई बडवाई, राजेची बडवाईची पत्नी. तिला मुलगा होता शाहील नावाचा. शाहील नावाचा मुलगा 16 वर्षाच्या वयात होता, 9व्या वर्गात शिकत होता. आणि शाळेतून शाहील नावाचा मुलगा घरी आला. मम्मी घरी नाही म्हणून दप्तर ठेवला आणि मोहल्ल्या शोधू लागला. एका घरासमोर गेला, त्याच्या आईच्या पायातल्या चपला दिसल्या दारावर. त्याला वाटलं शाहीलला की माझी मम्मी या घरामध्ये आहे. तो दारावर गेला, मम्मीला हाका मारू लागला. दाराशी एक बाई बसलेली म्हणते तुझी मम्मी इथं नाही आहे. तरी तो काय म्हणे माझ्या मम्मीच्या चपला इथं आहे, माझी मम्मी इथंच आहे. मग त्याची मम्मी काय म्हणते, काय रे ओरडते रे म्हणते, काही लहानसा आहेस का म्हणते, तुला दूध पाजू का म्हणते. तुला दूध पाजू का म्हणता बरोबर सुनंदाबाई असा दूध फुटला का दूध थांबतच नव्हता. आणि सुनंदाबाई काही त्या शाहील मुलाला पाजू शकत नव्हती, कारण 16 वर्षाचा होता. कसा भगवान आहे. आणि त्या बाईला दूध फुटलं, सांभाळतच नव्हता. कपड्यातून बाहेर दूध निघत होता. लाजीरवाणी झाली सुनंदाबाई आणि दवाखान्यात गेली. डॉक्टरने खूप उपचार केले पण दूध येणं बंद झालं नाही. नंतर ती मार्गदर्शकाकडे गेली. खापा जाईनवर आता त्यांचे चिरंजीव बालकदास खावकर हे मार्गदर्शक आहेत. पहिले त्यांचे वडील होते. त्यावेळेस त्यांच्याकडे ते परिवार गेले, हकीकत सांगितली. मार्गदर्शक म्हणे बाई तुला चूक केली, शब्द सांभाळून बोला. पण आपण शब्द सांभाळून बोलत नाही, काही बोलून देतो. आणि भगवंताकडे बोट लावलं मार्गदर्शकाला की भगवान आहे, बसा त्याच्या जवळ, आपल्या चुका मांडा. आणि त्या बडवाई परिवारानं आपल्या चुका मांडल्यात. आणि 3 दिवसाचे माफीचे कार्य केले. सुनंदाबाईचे दूध बंद झाले. सत्य हकीकत आहे. तो परिवार आज हजर आहे. म्हणून मार्ग कसा आहे, बाबांनी हा रस्ता लावला कसा. कारण 2 रस्ते आहेत, व्यक्ती आणि शक्ती, सुख आणि दुःख. ह्या बाबांनी आपल्याला लावलं आहे. पण आपण ते कार्य नाही केले. आपण कोणते कार्य केले. मार्गामध्ये आले, बाबाचे सेवक झाले, तत्व शब्द नियमाला कसे भूलून गेले. कायसाठी भूललो, स्वार्थासाठी. बाबाचे तत्व शब्द नियम कशासाठी भूललो, स्वार्थासाठी. बाबाने जातपात विचारली नाही, समाज विचारला नाही. पण मार्ग आता वेगळ्याच दिशेने चालतो. मानव धर्म या मार्गावर मानव आलो. आणि मार्गात आल्यानंतर या मानवाचं माणूस बनलं पाहिजे. संताची वाणी आहे, भीक मागता प्रभू दिसला. माझं माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला.
तर त्या परमात्माला माणूस मिळाला ते मानते की बाबा. म्हणून माऱ्या गामाती आले बाबाचे सेवक झाले, तत्वशब्द नियमाला कसे व फुलून गेले, एकाचे अनेक केले गाताये सांगून बाबाले. विचारणार नाही का ती बाबा? प्रत्येकाला विचारणार आहे. वेळ फक्त तुमची चांगली आहे म्हणून त्या भ्रमात जाऊ नका. वेळ खूप चांगली आहे ना म्हणून त्या भ्रमात जाऊ नका. भगवान कुठं आहे? भक्ताच्याच घरी भगवान आहे नाही. मग तो भक्त असं त्याला एक भगवान आहे. एक सेवक तीर्थ बनवून देते तर इच्छू उतरते, दुसरा सेवक तीर्थ बनवून देते तर इच्छूच उतरत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण कोणतं आहे? की बाबानं दोघाला वेगवेगळं सांगत नाही का? कारण काय आहे? म्हणून बाबाचे विचार जवळ ठेवा. प्रत्येकाच्या घरी बाबानं नियमावली दिली आहे, त्या नियमावलीचा विचार करा. मार्गदर्शक कितीतरी बनवले आहे पण तो मार्गदर्शक कसा आहे त्याला तपासा. अरे सोन्याचीच पारख होतो रे भाऊ, लोखंडाची होत नाही. नाही तुम्ही म्हणत असाल की माझ्याच मागे का आपत्ती? माझ्या डोळ्यासामने तर वाईट रस्त्यात चालणारे खूप आहेत, त्याच्या मागे का आपत्ती नाही. पण सोन्याचीच पारख होते. तुम्ही घरी सोना घेऊन आणल्यानंतर त्याला पत्नीला सांगता हा सोना होईल, याने एवढा चांगला ठेवतो, कुलूप लागला का नाही ओढून पाहिजे, कारण त्याचं नाव सोनं आहे. 50,000चा एक तोडा सोना आणला तर लाखामध्ये ठेवता आणि 1 लाखाचा तुम्ही घर बांधण्यासाठी लोखंड आणता, त्याला अंगणात फेकून देतं, त्याचं नावच लोखंड आहे. त्या प्रकारे भगवान बी त्याचीच परीक्षा घेते. पण त्याला वेळ असते, काळ असते. पतिदेवाचं भांडण करणं परमेश्वराशी केलं आणि पती पत्नीचा प्रेम नाही, त्याचा जीवन व्यर्थ गेलं. झगडा रोज करा पण पती रागात ना आला पाहिजे असा करा. झगडा रोज करा पण आपला पती रागात ना आला पाहिजे असा करा. पती देव प्रार्थनेत म्हणतो ना, बाबांनी घेऊन गेला सुंदर, पती हा परमेश्वर आहे. पण त्या लायक तो पती बी पाहिजे, त्या लायक पाहिजे. त्या दिवशी एका मार्गदर्शनात मी ऐकलं आहे, दिसायला बरोबर नाही म्हणजे माझा पती पण विचारानं सुंदर आहे म्हणजे नाही का? भवनामध्ये झालं. भवनात एका बाईचे मार्गदर्शन झालं नाही. पती कसा आहे तो परमेश्वर आहे. पण अरे बाबा, बाबा जोंदेवडी सारख्याला शामरावजी शेलोकरनं निंदा केल्याची, बाबाचे 3 बोट कटले, बाबाची शक्ती निघून गेली म्हणून शामरावजी शेलोकर ओम मार्गात निघून गेला नाही. बाजीरावजी माठे त्यांनी काही दिवस बाबाला सोडलं होतं. विरोध विचाराचा करा, माणसाचा करू नका. विचार माझे गलत आहेत तर जरूर विरोध करा माझा. मार्ग हा सुखाचा आहे, दुःखाचा नाही. सुंदर आहे, त्यागी आहे. क्षीरसागर साहेबांनी मार्गदर्शन केले. पण रावणाच्या लंकेत बिभीषण बिघडला नाही. बिघडला का? आणि रामाच्या अयोध्येत कैकेयी सुधारली नाही.
सुधारली का काही नाही सुधारली. पुरुषोत्तम मर्यादित राम त्याच्या नगरीमध्ये काही सुधारली का जी नाही सुधारली. अरे रावणाच्या अयोध्येमध्ये विभीषण नाही बिघडला, राजपाट त्यानेच भेटला. पण 14 वर्ष जेव्हा भोगून राम अयोध्येत गेला तर पहिलं कैकेयीच्या महालात जाऊन कैकेयीच्या पाया लागला की धन्य तू माझी माता, तुझ्यामुळे मला 14 वर्षाचा वनवास झाला. म्हणून वेळ झाली आहे दादा, खूप बोलायचं आहे, खूप सुंदर अनुभव आहे असं नाही. पण तुम्ही धन्य बाबाचे सेवक सेविका की जेव्हापासून आल्या त्या तेव्हापासून आपला आसन ग्रहण केलं आणि परिश्रम केलं आणि या ठिकाणी मोलाचे मार्गदर्शन झाले, तुम्ही ऐकून घेतलं. आम्ही तरी उठत जातो, येत जातो, जात जातो, पण माझ्या सेवक आई बहिणी माहुल्या बसल्या आहेत, त्या अजून उठल्या नाही. म्हणून जाग जाग रे जाग सेवका, आता तरी जाग. दिले आहे वचन, त्या वचनाला जाग. वचन बाबाला दिलं, मार्गदर्शकाला नाही. मार्गदर्शक भगवत कृपेचे शब्द देतो आणि त्या शब्दावर भगवान काम करतो. रामानं स्वतः गोटा त्या सागरात टाकला, ते डुबून गेला. अरे रामाचा नाव गोट्यावर लिहिला तर तो पाण्यात तरलाच्या. असाच एक भगवत कृपेचा शब्द आहे माझ्या बाबाचा, म्हणून तो आज या कलियुगामध्ये तरत आहे. ही नाव तरत आहे आणि आजीवन तरणार आहे. या नावाला कोणी धक्का लावू शकत नाही. ही मार्गदर्शन माझ्या बाबाचे आहे, म्हणून आपण सर्व बाबाचे सेवक आहोत. दुःख होता म्हणून या मार्गावर आलो आणि बाबाच्या तत्व शब्द नियमाचे पालन केले म्हणून सर्वांचे दुःख दूर झाले. 7 संस्था बाबाच्या हयातीत तयार असताना 6 मिटून गेल्या आणि एकच परमात्मा, एक मंडळ राहिला आहे आणि याला टिकवून ठेवण्याची धुरा प्रत्येक सेवकाच्या खांद्यावर आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी मानून घ्यायची आहे आणि हा मंडळ समोर सुरळीत कसा चालन याच्यावर विचार करून समोरचे कार्य प्रत्येकाला करायचं आहे. आणि मी पण करण्याचा प्रयत्न करीन. बाबाने दिलेल्या तत्व शब्द नियमाचे पालन करा, मी पण पालन करण्याचा प्रयत्न करीन. कुटुंबात आणि सेवकात एकता कायम कराव आणि दररोज तो आपण बोलत आहोत, म्हणून सर्वांनी तो एक विचार करायचा आहे आणि त्या विचाराची प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक परिवारात गरज आहे. एक शब्द भगवंताला प्राप्त करतो, मुखातून निघणारा एक शब्द या मुखातून निघणारा शैतानाला जागृत करतो. पण बाबाने शिकवलं आहे आपल्याला शैतान जागृत करायचा नाही, भगवान जागृत करायचा आहे. याची जाणीव प्रत्येकाने घ्यावे, मी पण घेईन. आणि या ठिकाणी अध्यक्षपदी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न कर